यानंतर बातमी आहे दापोलीमधली. रत्नागिरीच्या ऐतिहासिक वारशाला हादरवणारी मोठी अशी बातमी आहे. हर्णे इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या आरमारी पराक्रमाची साक्ष देणारा ऐतिहासिक गोवा किल्ला पुन्हा चर्चेत आलाय. किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरील तटबंदीचा मोठा भाग कोसळला. त्यामुळे संवर्धनाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. विशेष म्हणजे गेली 2 वर्ष कोट्यावधी रुपये खर्च करून किल्ल्याची डागडुजी करण्यात आली होती, पण नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानंतर तटबंदी ढासळली. त्यामुळे शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे. कोट्यावधींचा खर्च नेमका कुठे गेला? संवर्धनाच्या कामाची गुणवत्ता तपासली जाणार का? या सर्व प्रश्नांचा घटनास्थळावरून आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे येथील हा आहे ऐतिहासिक गोवा किल्ला आणि याच गोवा किल्ल्याच्या तटबंदीचं काम करण्यात आलं होतं. गेले काही महिने या ठिकाणी या डागडुजीचं काम सुरू होतं. मात्र आता आपण पाहतोय की जे डागडुजीचं काम करण्यात आलं होतं तोच बुरुज नेमका ढासळलेला आहे. त्यामुळे यावरूनच या कामाचा निकृष्ट दर्जा समोर येतोय. आपण पाहूया की या किल्ल्याचे 2 फेज आहेत. पहिल्या फेजचं काम पूर्ण झालेलं आहे, करोडो रुपये या ठिकाणी खर्च झालेले आहेत. दुसऱ्या फेजचं काम मंजूर आहे, मात्र त्या कामाला सुरुवात झालेली नाही. परंतु या किल्ल्याचं काम पूर्ण होण्या अगोदरच या ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे. त्यामुळे शिवप्रेमीमध्ये आता नाराजी सुद्धा पसरलेली आहे. आपण पाहतोय की किल्ल्याच्या अगदी प्रवेशद्वारासमोरच मोठ्या प्रमाणात तटबंदीचा भाग कोसळलेला आहे. हा जो आपण कोसळलेला तटबंदीचा जो भाग पाहतोय तो गेल्या काही महिन्यापूर्वी त्याची डागडुजी करण्यात आली होती आणि त्यामुळे एक प्रकारे या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगणारे हे जे किल्ले आहेत, या किल्ल्याचे सुशोभीकरणाचं काम युद्ध पातळीवरती सुरू होतं. कोट्यावधी रुपयाचा निधी सुद्धा मंजूर झालेला आहे. त्यामुळे शिवप्रेमीमध्ये एक प्रकारे उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत होतं. तर दुसरीकडे आता ज्या बुरुजाचं काम करण्यात आलेलं आहे तोच बुरुज नेमका ढासळलेला आहे. त्यामुळे दुसरीकडे शिवप्रेमीमध्ये आता नाराजी सुद्धा पसरलेली आहे. करोडो रुपये या किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी मंजूर झालेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जो सुवर्णदुर्ग किल्ला आहे, या सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या अगदी समोर हा समुद्र किनाऱ्यावरचा हा जमिनीवरचा हा जो किल्ला आहे गोवा किल्ला, हा सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी छातीचा कोट करून या ठिकाणी उभा आहे आणि त्याच किल्ल्याची आता तटबंदी ढासळलेली आहे. या किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी करोडो रुपये मंजूर झालेले आहेत. निधी सुद्धा मोठ्या प्रमाणात मंजूर झालेला आहे, खर्च सुद्धा झालेला आहे. दुसरीकडे या किल्ल्याचं दुसऱ्या फेजचं काम सुरू होण्या अगोदरच पहिल्या फेजचं जे काम झालेलं आहे त्याच कामाची तटबंदी आता मोठ्या प्रमाणात ढासळू लागलेली आहे. त्यामुळे या कामावरती आता शंका निर्माण होते. शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, हर्णे, रत्नागिरी.